रितेश ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच धारदार खेळी केली आणि शेवटपर्यंत थांबला आणि आपल्या टीमला मात्र विजय करून दिला. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कमलू पारधी. मी विनंती करतोय यशवंत पवार आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. मॅच लगेच स्टार्ट करा. खूप वेळ आपण खर्च केला खऱ्या अर्थानं थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला होता परंतु आयोजकांना त्या सुरलीत काम पार पाडलं खऱ्या अर्थानं. त्या मॅचला मात्र स्पीडअप ठेवायचा आहे. पंच 5 मिनिटं प्रत्येक षटका मागे द्या. 3 षटका आपण पाहतोय 15 मिनिटाचा हात कंप्लीट करायचे अन्यथा एक शतरक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. नक्कीच बबलू सर. चला मॅच होते ऑन. स्ट्राइक एंड वरती अजय आणि नॉन स्ट्राइक एंड वरती ज्ञानेश्वर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती राम आपण पाहतोय. पहिला चेंडू पेस करेल. नक्कीच सामना मात्र हाय ऑल्टेज सामना पाहायला मिळेल. नुकतीच संजय नगर येथे नाईट टुर्नामेंट झाली होती. तिथे मात्र मालवाडी टीम रनर अप ठरली होती. तीच टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना पहिला चेंडू मात्र इथे ब्लॉकआउटचा मारा केला राम या गोलंदाजानं आणि एक धाव मात्र इथे कंप्लीट केली. एका धावानं मात्र श्री गणेश होतोय मालवाडी टीमचा. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका जवाब पाहतोय. आमच्या डीजे मास्टरला मात्र इथे सलामी देत आहेत आणि डीजेला देखील संधी देऊया. अर्धी मॅच देखील सोडून जायचा नाही कारण मॅच कंप्लीट करायची आहे. चला पहिला धमाका आलाय बॅटरचा बाट मधून. नक्कीच या वेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. संजयजी वाघमारे सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. इट इज वाईट चेंडू खराब चेंडू. अतिरिक्त धाव मात्र धाव फलकावरती लागली जाईल. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू जरूर फेकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाजानं. धाव फलकाचा जर विचार केला तर जाऊन पोहोचली टीम मालवाडी 5 या आकड्यावरती. सॉरी 6 या आकड्यावरती. इथे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा हाताळतोय राम हा गोलंदाज. सातत्यानं माथेरान टीम आपण पाहतोय या टीम मधून खेळत असताना एक दर्जाची गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीतून येते. तोच गोलंदाज यावेळेस फक्त टॅप केला पॉइंटच्या दिशेनं. फटका बसला जातोय परंतु क्षेत्ररक्षक थोडस फंबल होतोय. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये देखील थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या हास्याची पटी टीमच्या परंतु या मॅच मध्ये थोड्याशा चुका कमी कराव्या लागतील कारण जर पाहिला तर 2 चेंडू 7 धावेची गरज होती. तिथून आलेला तो चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र 3 धावा मात्र पलून काढल्या होत्या फलंदाजानं आणि टीम हास्याची पट्टी विन झाली होती. आता दुसऱ्या फेरीमध्ये मात्र त्या आपण पाहतोय यावेळेस समोरच्या दिशेला फटका आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीनच्या समोर परंतु अडवणी केली जाते. तोपर्यंत मात्र एक धाव मात्र कंप्लीट. एका धाव्यानं मात्र धाव फलकावरती धावा जोडल्या जातील 9 या आकड्यावरती. राम मनोज झोरे पहिल्या ओव्हरचा मात्र इथे खेळ संपुष्टात आलाय. धाव फलकावरती धावा 9 या आकड्यावरती मालवाडी टीम.
नक्कीच आमचे प्रज्योत घोसालकर देखील इथे उपस्थित आहे. त्यांची टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज 11 बंजारवाडी टीमनं आज पुरस्कृत केलेली टीम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. आतिश दरेकर आणि प्रज्योत घोसालकर खऱ्या अर्थानं या टीमचे पाकर पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील बाय मिळाली आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. हाय स्कोरला बाय देखील आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला पुन्हा एकदा करूया सुरुवात. दुसरा षटक आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. यावेळेस सुरेख फटका पाहतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच कालच्या दिवसात जर पाहिली तर गुंडगे टीम कोल्हारे या स्पर्धेत मात्र टॉप 6 मध्ये जाऊन धडक मारले आणि आमच्या समालोचनाला देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय आमच्या प्रज्योत घोसाळकर सरांनी. ज्यावेळेस फटका फसलाय आणि डाऊन द बॉल, परंतु झेल सोडलाय. नक्कीच हास्याची पट्टी आज काय खाऊन आला काय माहिती बाबा. चिकन खालाय का खेकडा खाल्या? खेकडाच खाली वही, कारण खेकडा वळवळ वळवळ चालूच ना. नक्कीच या चेंडूवरती 2 धाबा, 2 धाब्यानं धावफलकावरती धाबा लागला जातील. 12 या आकड्यावरती. ज्यावेळेस मात्र स्कूपचा फटका खेळायचा होता, पडून धडून फटका खेचायचा होता, परंतु या गोलंदाजाकडे खऱ्या अर्थानं वेग पाहायला मिळतोय. वेगाचा सौदागर खऱ्या अर्थानं. चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव एकवटली या चेंडूवरती. एका धाब्यानं धावफलकावरती धाबा लागला जात आहेत. 13 या आकड्यावरती. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण रामनं जे षटक हाताळलं होतं ते निर्णायक हाताळलं होतं, कारण 9 धाबा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजानं. आणि आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा फटका. एक धाव मात्र कंप्लीट या चेंडूवरती. प्रेम आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. प्रेमनं मात्र मोठ्या फटक्यांपासून थोडासा दूरवर ठेवला खऱ्या अर्थानं मालवाडी टीमला. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. इथे समोरच्या दिशेनं फटका आणि एकच धाव मात्र या चेंडूवरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आशाची पट्टी टीमचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 इथे कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर मालवाडी टीम जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. नक्कीच 15 आकडा गाठला गेलाय मालवाडी टीमनं. अजूनही शेवटचा षटक इथून शिल्लक असेल. 15 धावा. नक्कीच 15 आकडा मात्र इथे गाठला गेलाय मालवाडी टीमनं. अजूनही 6 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. या 6 चेंडू मध्ये धाव संख्या मात्र इथे बनवावी लागेल खऱ्या अर्थानं. जर पाहिला तर आशाची पट्टी टीमनं सुद्धा सुरेख खेळ करून आतापर्यंत इथे पोहोचलेत. ते देखील खूप दूरवरचा प्रवास खऱ्या अर्थानं केलाय. यावेळेस मात्र झेलची संधी आणि डाऊन द बॉल आणि कोणतीही चुकी नाही. धक्का क्रमांक पहिला.
पहिला मात्र इथे ब्रॅक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज सुनील पहिल्या चेंडूवरती विकेट आपल्या नावावरती देखील त्यानं घेतली. इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण या स्पर्धेत जर आपल्याला टिकून राहायचं असेल ना तर इथून मात्र प्रयत्न करावे लागतील कारण मालवाडी टीम कडे गोलंदाजाचा देखील भरणं आहे आणि मालवाडी टीमचा जर विचार केला तर सातत्यानं यंदाचा हंगाम खऱ्या अर्थानं गाजवून सोडला. अक्षरशः या कर्जत तालुक्यामध्ये खूप मोठं नाव खऱ्या अर्थानं त्यानं मिळवलंय आणि आपण पाहतोय माथेरानच्या खुशीत बसलेलं गाव खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीम मात्र इथे उपस्थित झालाय त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत. पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि आता भोतळा फाटला गड्याचा पहिला भारी झलकलेला गड्याने पण आता काय झालं काय माहित खेकडाची गोष्ट कळली तेव्हा सोडली का काय झाली. 2 धावा 17 धावा धावफलकावरती. इथे पाठीराखे थोडस नाराज देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण साधी सोपी झेल होती ती मात्र जमिनीला दान झाली. सतरा आकडा आपण पाहतोय गाठला गेलाय मालवाडी टीम ना आता खतरा मात्र कोणाला ठरतोय नक्कीच झेल तर सोडले 17 आकड्यावरती परंतु आता खतरा मालवाडी टीमला बसतोय की आशाची पट्टीला बसतोय कारण पहिल्या मॅच मध्ये देखील चुका पाहायला मिळाल्या आता दुसरं मॅच मध्ये देखील आपल्याला आशाच्या पट्टीच्या चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं प्रॅक्टिस मुळे असं घडतं की काय असंच मला वाटतंय. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं तोच फिल्डर आणि डायरेक्ट हिटचा यांनी गोठी नेमका खेळलाच ना काय 3 टर्म समोरासमोर हुकवतो 4 टर्म लावायला लागतील तेव्हा गडी हानील. एकच धाव. अठरा धावा धावफलकावरती आहे. सुनील आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय ज्यामुळे साडवा बाटना फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याची आणि फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्की जर फेकी जर चांगली झाली असती ना तर नक्कीच रनआउट आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु फेकी थोडीशी दूरवर फेकली चुकीची फेकली आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 20 या आकड्यावरती. नक्कीच अजूनही जर पाहिला तर शेवटचे 2 चेंडू इथून शिल्लक असतील. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका केसावा लागेल कारण जर पाहिला तर 16 चेंडूचा खेळ इथून संपलाय. यावेळेस उंची जास्त लांबी कमी आणि परत आता ना भोतडा फाटला वाटतं. आता सिमेंटची गोंद जेवून होता गडी बरोबर ते सिमेंटचे गोणे टिपला जेल. कि इथे नायक नाही खलनायक हूं मैं असाच इथे प्रतिउत्तर दिलाय गोलंदाज. आपण पाहू शकाल सुनील गोलंदाज पहिल्या चेंडूवरती ब्रॅक थ्रू मिळवला त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील 1 धाव. चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि 5व्या चेंडूमध्ये इथे फलंदाज बाद म्हणजे 2 बॅक थ्रू मिळून दिलेत आतापर्यंत. यावेळी पुन्हा बॅटची कडा आणि जेल कंप्लीट. नक्कीच फलंदाज बाद पहिल्या इनिंगला फुल स्टॉप. धावा 20 या आकड्यावरती ठोक डीजे.
आणि धावफलकाचा जर विचार केला तर मालवाडी टीम जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि 21 धावायची गरज. नक्कीच इथे समीकरण मात्र सोपं आहे, परंतु ते समीकरण मात्र पार पाडावा लागेल, कारण 21 धावेचा टार्गेट. आणि गोलंदाज जर पाहिले मालवाडी टीमचे तर गोलंदाज मात्र सुरेख पाहायला मिळत आहेत. 21 धावा देखील डिफेंड करण्याची ताकद मात्र या मालवाडी टीम मध्ये आहे. परंतु जर पहिलं P1चं षटक जर चांगल्या प्रकारचं हाताळलं ना तर नक्कीच दोन गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतील. पहिला P1चं षटकावरती सर्व निर्भर आहे मालवाडी टीमचा. पहिल्या P1च्या षटकामध्ये जर फायदा उचलला आशाची पटी टीमनं तर आशाची पटी टीम सुद्धा या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल, कारण हा सामना जो जिंकेल तो मात्र वंजारवाडी टीम समोर भिडत देईल. वंजारवाडी टीमनं मात्र हाय स्कोर खऱ्या अर्थानं गाठला गेला होता आणि त्यांना बाय देखील मिळाली. आता मात्र त्यांना बाय नाही मिळणार, कारण जर पाहिला तर बी टीमनं मात्र 49 टार्गेट चेस केलं खऱ्या अर्थानं. बिलवले टीमनं 48 धाबा कुठून काढल्या होत्या आणि 49 धाब्याचं टार्गेट रचलं होतं, ते देखील बी टीमनं चेस केला. त्याची मनगटातली ताकद खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये दाखवली गेली आहे. आमदार चषकामध्ये वर्चस्व खऱ्या अर्थानं गाठलं गेलं आणि बी टीमनं त्या सामन्यात वर्चस्व गाजवलं. त्यांना बाय खऱ्या अर्थानं मिळेल. चला मॅच स्टार्ट करा. 21 धाब्याचं टार्गेट ते कशा प्रकारे मात्र इथे चेस केला जाईल आणि कशा प्रकारे मात्र इथे डिफेन्स केला जाईल यावरती देखील लक्ष लागलंय तमाम क्रीडा रसिकांचे आणि प्रेक्षकांचे तसेच खेळाडूंचे. पुन्हा एकदा करीतो सहर्ष सहर्ष मनपूर्वक असं स्वागत या आमदार चषकामध्ये. तुमचं स्वागत असेल. कालच्या दिवसात 3 पलसदरी होती, तिन्ही पलसदरी घरच्या रस्त्याला पाहायला मिळाल्या. तर मॅच होते आणि पहिलाच फुल टॉस चेंडू जेलची संधी आणि क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चुकीला माफी नाही. 4 धावा. पुढा नाही परंतु आमदार चषक जरूर आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. फलंदाज आपण पाहतोय रामच्या बाट मधून. रामला गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळाली. अक्षरशः 90 धावा खर्च केल्या आणि तोच आता फलंदाजीसाठी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रार क्रिकेटचा सौंदर्यदायक फटका खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. विराट कोहलीची आठवण करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि तो देखील सीमा पार धाडलाय. चौकारांसाठी चौकार येतोय. 4 धाब्यानं खातं ओपन झालंय. या वेळेस मात्र बाटची कडा होती पण विकेट किपरनं मात्र चुकी केली. राम सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिलाय, ज्याचा बाट मधून खऱ्या अर्थानं चौकार आला होता आणि त्यालाच मात्र इथे जीवदान दिलाय. जखमी वाघाला मात्र इथे जीवदान दिलाय. आता तो मात्र शांत बसणार नाही, कारण एकदा वाघाला जर जीवदान दिलं ना तो मागं वळून पाहत नाही. धावत राहतो परंतु शिकार केल्याशिवाय सोडत नाही. यावेळेस पुन्हा एकदा समोर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता परंतु तो देखील याने काहीतरी खालाय जा. तो खेकडाच तिकडे चापितो. भरडाय गेलेला का काय झालाय. यस, एक धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये 5 धावा धावफलकावरती लागला जातील हर्षाची पट्टीवाडी टीमच्या. नक्कीच 5 धावा तर आतापर्यंत आल्यात. अजूनही 16 धावेची गरज असेल. या वेळेस खराब चेंडू. यस, इट इज
नासका चेंडू खऱ्या अर्थानं फेकला गेलाय गोलंदाज योगेश कडनं आणि 180 धाव मात्र इथे मिळली जाते आशाची पट्टीवाडी बी टीमला 5 या आकड्यावरती सॉरी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते इथे पुन्हा एकदा फक्त सन्मान दिला या चेंडूला ब्लॉक होल्डचा मारा केला होता योगेश या गोलंदाजानं नक्कीच योगेश देखील सुरेख गोलंदाज आहेत मी संजय नगर टुर्नामेंट मध्ये देखील याची गोलंदाजी पाहिली होती सुरेख गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं नक्कीच यावेळेस पुलचा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिथे एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील कंप्लीट 2 धावा धाव फलकावरती वाढ होताना आपण पाहू शकाल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीय आशाची पट्टी टीम P1 चं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात योगेश या गोलंदाजानं यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना फटका आपण पाहतोय सुरेख होता परंतु क्षेत्ररक्षक थोडस फंबल देखील झाला परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही या चेंडूवरती 2 धावे ना मात्र षटक कंप्लीट नक्कीच पहिल्या षटका P1 चं पहिला षटक मात्र इथे कंप्लीट झालाय धावफलक आपण पाहतोय 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आता मात्र जर पाहिला तर 12 चेंडू आणि 11 धावेची गरज म्हणजे रन बॉलचा इक्वेशन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु ते कशा प्रकारे चेस करणार आणि कशा प्रकारे डिफेन्स करणार मालवाडी टीम हे देखील गरजेचं आहे पाहणं नक्कीच जर या 11 धावा जर डिफेन्स केला तर मालवाडी टीम आपण पाहतोय एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल कारण त्यांना देखील कॉन्फिडन्स देखील वाढेल खऱ्या अर्थानं परंतु या 11 धावा चेस करावा लागतील आशाची पट्टी टीमला चला मॅच स्टार्ट करायची तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय अजय नक्कीच अजय हा गोलंदाज आपण पाहतोय मालवाडी टीमचा एक ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे बघलं जातं तोच पहिला चेंडू सरप्राईज करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जसा चेंडू आदलला ना तसा बॅटरचा मात्र नाकाला घासून चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय डॉट चेंडू पाहायला मिळतोय आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये धावा करायच्यात 11 धावा 11 आणि 11 नक्कीच कोणाचा बकरा टीम मालवाडी की टीम आशाची पट्टी यावेळेस फक्त ग्लास केला चेंडूला ना विकेट किपरनं चुकी केली नाही धक्का क्रमांक नक्कीच दमदार आयोजन दमदार चषक आमदार चषक 2025 पर्व दुसरे खऱ्या अर्थानं आज आपल्याला भेटीस आलाय वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित भव्य नाईट रजनी शृंखला खऱ्या अर्थानं आज सत्यात उतरवले खऱ्या अर्थानं वर्णाई वर्णे टीमनं नक्कीच सुरेख आयोजन पाहायला मिळत आहे प्रथमताच कर्जत तालुक्यामध्ये आपल्या आदिवासी टेनिस क्रिकेट मध्ये प्रथमतः बाईक आपल्याला पाहायला मिळते नक्कीच ही बाईक शेवटच्या दिवशी कोणाच्या नावावरती राहील हे देखील पाहावं लागेल कारण आमचे वर्णे गावचे सुपुत्र आनंद वाघमारे देखील या रेस मध्ये देखील पाहायला मिळतील यावेळेस आडवा फाटना फटका लाजवाब पाहायला मिळतोय काऊ कॉर्नर रिझन क्लिअर केल्या चेंडू सीमा पार येतोय चौका
आमचा डीजे वाला पिसाळला जा टेन्शन देतो का टेन्शन घेतो. यस जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती सचिनच्या बाट मधून अजय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच कमबॅक केलाय गोलंदाजांना आणि कमबॅक देखील करावा लागेल कारण या सामन्यामध्ये जर आपल्याला पकड मजबूत करायची असेल ना तर प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल मात्र डॉट फेकावा लागेल तरच या सामन्यामध्ये मालवाडी टीम वर्चस्व गाजवेल. यावेळेस ब्लॉक होल्ड आणि विकेट किपर काय नंद्री काय माहिती. चौकार टोक डीजे. यावेळेस काय झालं आहे माहित का लगीन होता दुसऱ्याचा आणि नवरा आलाच दुसरा आणि पाटाव बसला दुसरा. नक्कीच इथे डॉट बॉल होता परंतु विकेट किपरनं चुकी केली. चौकार आलाय. हा सुपला शॉट खेळायचा होता पण गटाच्या बॅटला ठोकलाच ना बॉल. यस दुसरा षटक इथे कंप्लीट. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिला तर 8 धाबा आल्यात आणि 2 षटकाचा वाजवी खेळ संपला आहे आणि धावफलकावरती धाबा 18 लागला जात आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. 6-3 6 चेंडू 3 धावेची गरज. इथे सामना मात्र सोपा झालाय परंतु सामना संपला नाही अजूनही कारण मालवाडी टीम आपण पाहतोय सहजासहजी सामना सोडणार नाही कारण प्रयत्न करणं त्यांना देखील माहिती आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. ज्याचे प्रयत्न मात्र प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही. नक्कीच प्रयत्न करावे लागतील. जो प्रयत्न करेल त्याला मात्र यश मिळेल नक्कीच. इथे 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज. चला मॅच स्टार्ट करायची. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय अजय वाघमारे. नक्कीच एक अजय गेला आणि दुसरा अजय आला परंतु दुसरा अजय गेला त्याच्या पावलावर जर पाऊल गोलंदाजी केली तर मालवाडी टीम हारली. परंतु या अजयला मात्र ती कामगिरी बजवावी लागेल. 3 धाबा रोखायच्यात आणि इथे खराब चेंडू. आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना म्हणजेच आता उरलं गेलंय 6 चेंडू 2 धावा. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच सन्मान देण्याचं काम जरूर होता फलंदाजाचा परंतु तो फसतोय आणि डॉट चेंडूची इथून सांगता होती. अजूनही 5 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. चला सामना मात्र सुरेख पाहायला मिळतोय. मालवाडी टीम झगडते खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये परंतु किती पर्यंत झगडणार हे देखील पाहावं लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं फटका फसलाय आणि जेल कंप्लीट. नक्कीच इथे मात्र सोने पे यस थँक्यू डीजे. इथे मात्र सामना रोमांचक पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावे संख्येची गरज. या फटक्याची गरज होती का नितांत आशाची पट्टी टीमला थोडीशी चुकी जरूर करतोय कारण 2 धावसंख्येची गरज होती. जर या 2 धावा डिफेन्स करून जरी आल्या असत्या ना तरी सामना विजय केला असता परंतु त्याला MS धोनीच्या स्टाईलनं फिनिश करायचा होता किरण पवार. नक्कीच परंतु आता फलंदाज आपण पाहतोय न्यू
सुनीलला पाहू शकाल. सुनील देखील आपण पाहतोय चांगला फलंदाज आहे, परंतु यावेळेस दबाव दबाव पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं आशाची पट्टी टीमला. यावेळेस सुंदर गोलंदाजी करतोय अजय वाघमारे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती वाईट जरूर फेकला, परंतु तिथून 3 चेंडू मात्र ना सुरेख फेकले त्या गोलंदाजानं. एक चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसरा चेंडू देखील डॉट. म्हणजेच आता समीकरण उरलंय 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. एखादा डॉट चेंडू मात्र या सामन्यात मात्र रंग भरेल. यावेळेस जेलची संधी आणि चौकार, विजयी चौकार. इथे आशाची पट्टी टीम मात्र विजय होते. इथे झेलची संधी जरूर होती, पण ती क्षेत्ररक्षकांना गमावली. थोडा थांबायचं आहे. आशाची पट्टी टीमचा कर्णधार आणि वंजारवाडी टीमचा कर्णधार या लगेच टॉस साठी आता लगेच तुमची मॅच आहे. म्हणजेच लगेच शर्ती सोडायच्यात. आता कोणाला सवलत दिली जाणार नाही. आता जर पाहिले तर 3:21 झालेत. कालच्या दिवसात जर पाहिलं ना तर या 3 वाजता मात्र सामने कंप्लीट झाले होते, परंतु आता थोडासा विलंब होत आहे. तर चला आशाची पट्टी टीम आपण या लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा, कारण वंजारवाडी टीम देखील आले आहेत का. मनोज झोरे, जर आपण झोपले तर आमचं काय खरं नाही. आम्हाला 2-3 उलट्या पलट्या घालवा लागतील मग घरी.